गेल्या आठवड्याभरापासून मुंबईतल्या कबूतरखान्याचा वाद जो आहे तो सर्वदूर चर्चेला जातोय। त्याला कारणही तसंच आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबईमधले कबूतरखाने बंद झाले आणि त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मुंबईमधल्या कबूतरखान्यांवरती बंदी जी आहे ती आणलेली आपल्याला पाहायला मिळाली। ज्यावेळेस कबूतरखान्यांवरती बंदी आणली त्यानंतर मात्र मुंबई महानगरपालिकेच्या विरोधामध्ये जैन समाजाने आंदोलन केलं। त्यांचं म्हणणं होतं की कबूतरखाने बंद केले जातात, ज्या कबूतरखान्यांवरती कबूतरांची मोठ्या प्रमाणावरती संख्या आपल्याला पाहायला मिळते आणि ज्या कबूतरांना सार्वजनिक ठिकाणी लोकांकडून धान्य जे आहे ते खाण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती टाकलं जातं, त्या कबूतरांचं काय हा प्रश्न खरं तर घेऊन जैन समाजाने मुंबईमध्ये तीव्र आंदोलन केलेलं आपल्याला पाहायला मिळालं। फक्त मुंबईच नाही तर मुंबईबरोबर पुणे असेल, त्याचबरोबर पिंपरी चिंचवड या दोन शहरांमध्ये सुद्धा कबूतरखान्याचा प्रश्न जो आहे तो पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलेला आहे। मुंबईमधले कबूतरखाने बंद झाले, त्यानंतर आंदोलन झालेले आपल्याला पाहायला मिळाली, मात्र पुण्यातही तशीच काहीशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते। त्याला कारण आहे 2023 ला पुणे महानगरपालिकेने एक आदेश काढलेला होता आणि आदेशानुसार पुणे शहरामधल्या जवळपास 20 सार्वजनिक ठिकाणी ज्या ठिकाणी कबूतर बसतात किंवा कबूतरांचा वावर असतो अशा 20 ठिकाणी प्रतिबंधात्मक पाटी जे आहे ते लावलेले होते आणि त्या ठिकाणी महानगरपालिकेने स्पष्ट आदेश दिलेले होते की सार्वजनिक ठिकाणी कबूतरांना खाण्यासाठी अन्न जे आहे धान्य जे आहे ते टाकलं जाऊ नये आणि जर कदाचित महानगरपालिकेच्या या आदेशाचा भंग केला तर 500 रुपयांचा दंड जो आहे तो या कबूतरांना खाण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी जे धान्य टाकतात त्यांच्यावरती आकारला जाईल। 2023 पासून पुणे शहरामध्ये ही बंदी आपल्याला पाहायला मिळते, मात्र अनेक नागरिक जे आहेत ते आदेशाकडे दुर्लक्ष करत कबूतरांना धान्य जे आहे ते खाण्यासाठी टाकताना आपल्याला पाहायला मिळतात। त्याचं कारण आहे कबूतराला आपण एक शांतीचा प्राणी म्हणून ओळखतो, पक्षी म्हणून ओळखतो आणि त्यानंतर कबूतराला एक भाग्याचा पक्षी समजला जातं। त्यामुळे अनेकांची भावना धारणा असते की कबूतरांना खायला घातलं की आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल। प्राण्यांवरती दया करणं हे खरं तर आपल्या मानवी मनाचं एक संवेदनाचं लक्षण आहे, मात्र दुसऱ्या बाजूला कबूतरांपासून होत असलेला धोका मानवी जीवावरती कसा उडतो हे दाखवण्याचा प्रयत्न अनेक खरं तर या पक्षी तज्ञांकडून सांगण्याचा प्रयत्न झाला। त्याला कारण होतं ते म्हणजे कबूतराच्या पक्ष्यांपासून विष्ठेपासून होणारे आजार जे आहेत ते नागरिकांना कसे जडतात आणि त्याचा परिणाम जो आहे तो नागरिकांच्या आरोग्यावरती कशा पद्धतीने होतोय ह्या सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो अनेक तज्ञ करताना आपल्याला पाहायला मिळतात। त्याचं कारण होतं ते म्हणजे मुंबईमध्ये अनेक कबूतरखाने आहेत आणि त्या कबूतरांपासून जी विष्ठा निर्माण होते त्या विष्ठेपासून अनेक त्या परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांना श्वसनाचे त्याचबरोबर फुफ्फुसाचे आजार जे आहेत ते जडल्याचं निष्पन्न झालं आणि त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका जी आहे ते दाखल करण्यात आली होती आणि त्यानंतर मुंबई महापालिकेला मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिलेले होते आणि त्यानंतर कबूतरखाने बंद झाले। पुण्यामध्ये सुद्धा आपल्याला तशीच परिस्थिती पाहायला मिळते। महानगरपालिकेने 2023 ला आदेश काढलेले होते आणि त्यानुसार 20 सार्वजनिक ठिकाणी कबूतरांना जे खाण्यासाठी धान्य टाकलं जायचं त्याच्यावरती बंदी आणलेली पाहायला मिळाली। मात्र हा पुन्हा एकदा मुद्दा चर्चेमध्ये येण्याचं कारण म्हणजे या पुण्यातल्या महानगरपालिकेने जो आदेश काढलेला होता त्या आदेशाच्या विरोधामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये पुण्यातल्या शाश्वत फाउंडेशनने एक याचिका जी आहे ती दाखल केलेली आहे। या फाउंडेशनचं म्हणणं आहे की कबूतरांना जे खाण्यासाठी धान्य टाकलं जातं त्याच्यावरती कबूतरांचा अधिकार आहे आणि तो अधिकार जो आहे तो कबूतरांना मिळायला हवाय, म्हणून पुण्यातल्या शाश्वत फाउंडेशनने मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक याचिका जी आहे ती दाखल केलेली आहे। लवकरच आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये या याचिकेवरती सुनावणी जी आहे ती पार पडताना आपल्याला पाहायला मिळेल। मात्र त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे पुणे शहरामध्ये जवळपास 1 लाखाच्या घरामध्ये कबूतरांची संख्या जी आहे ती असल्याचं सांगितलं जातं। मुक्तपणे वावर करताना आपल्याला कबूतराला पाहायला मिळतात, मात्र कबूतरांपासून मानवी जीवाला कशा पद्धतीने धोका होतोय हे अनेक तज्ञ सांगण्याचा प्रयत्न करतायत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कबूतरखाने बंद का झाले किंवा कबूतरखाने बंद करण्याची वेळ का आली। अनेक जण आपण स्वतःहून पक्ष्यांना धान्य जे आहे ते खाण्यासाठी टाकलं जातं, मात्र कबूतरखाने बंद करण्याची वेळ का आली तर त्याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे कबूतरांच्या विष्ठेपासून संसर्ग जो आहे तो मानवी जीवांना जडायला लागला आणि त्याचं कारण म्हणजे मुंबईसारख्या पुण्यासारख्या त्याचबरोबर पिंपरी चिंचवडमधल्या शहरामधल्या अनेक लोकांना फुफ्फुसाचे त्याचबरोबर श्वसनाचे आजार जे आहेत ते जडायला सुरुवात झाली। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कबूतरांपासून नक्की माणसांना आजार नक्की होतात तरी कसे किंवा कबूतरांचा मानवी जीवांना धोका आहे तरी कसा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 3 ते 4 महत्त्वाचे आजार जे आहेत ते कबूतरांच्या विष्ठेपासून मानवी जीवांना जडू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्ही विचार कराल की कबूतरांपासून नक्की आजार तरी होतो कसा। ज्यावेळेस कबूतर त्या कबूतरखान्यावरती धान्य त्यांना खाण्यासाठी टाकलं जातं आणि त्यांची विष्ठा ज्या ठिकाणी पसरते ती विष्ठा जी आहे ती मातीमध्ये मिसळून जाते आणि त्यानंतर त्या विष्ठेपासून बुरशी जी आहे ती मातीमध्ये तयार होते आणि ज्यावेळेस हवेच्या माध्यमातून ही बुरशी जी डोळ्यांना दिसत नाही, ज्याचे कण डोळ्यांना दिसत नाहीत आणि आपल्या श्वसनलिकाद्वारे ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये जातात त्यानंतर मात्र माणसाला श्वसनाचे त्याचबरोबर फुफ्फुसाचे आजार जे आहेत ते जडायला सुरुवात होते। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कबूतरांच्या विष्ठेपासून जी बुरशी तयार होते आणि बुरशीचे कण ज्यावेळेस आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत आणि त्या माणसाच्या शरीरामध्ये जातात त्यानंतर नक्की महत्त्वाचे आजार जे आहेत माणसांना कसे जडू शकतात किंवा त्याचा धोका जो आहे तो मानवी जीवांना कसा आहे हे आपण खरं तर पाहणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस कबूतरखाने बंद झाले त्यानंतर एक प्रश्न ऐरणीवरती आला ते म्हणजे या कबूतरांचं काय होणार। मात्र या कबूतरांच्या विष्ठेपासून नक्की कोणकोणते आजार होत आहेत ते आपण एकदा पाहूयात। कबूतरांच्या विष्ठेमुळे रायना
रायनाटीस त्याचबरोबर त्वचेची ॲलर्जी जी आहे ती माणसाला होऊ शकते. डोळे लाल होणे, त्याचबरोबर सायनायसायटिस सारखे आजार जे आहेत ते सुद्धा माणसांना जडू शकतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हायपर सेन्सिटिव्ह निमोनिया जो आहे तो सुद्धा या माणसाला होऊ शकतो. त्याचबरोबर श्वसन नलिकेला सूज येणं असेल, फुफ्फुसांना सूज येणं असेल, त्याचबरोबर श्वसन मार्गाचे अनेक गंभीर आजार जे आहेत त्या मार्गाद्वारे होऊ शकतात. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस निमोनिया, खरं तर अनेक लोकांना आपण पाहतोय की सर्वेनुसार आपल्याला सांगितलं जातं की निमोनियाचा आजार जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती पसरला जातो. मात्र त्याच्यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे ज्यावेळेस कबुतरांची विष्ठा हवेमधून माणसाच्या शरीरामध्ये जाते त्यानंतर माणसांना हे अशा पद्धतीनं आजार जे आहेत, विकार जे आहेत ते जडायला सुरुवात होते. आता हा कबुतरांच्या खरं तर विष्ठेपासून होणाऱ्या धोक्यामुळं मानवी जीव जो आहे तो संकटात आलेला पाहायला मिळतो. त्याचे गंभीर परिणाम श्वसन नलिकेवरती त्याचबरोबर फुफ्फुसाच्या आजारांवरती नागरिकांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत असतात. मात्र हा कबूतरखान्याचा वाद जो आहे तो पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलेला पाहायला मिळतोय. आता पुण्यातल्या शाश्वत फाउंडेशननं उच्च न्यायालयामध्ये याचिका तर दाखल केलेली आहे. मात्र ही याचिका उच्च न्यायालयाकडून विचारात घेतली जाते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण कबुतरांच्या विष्ठेपासून होणारे आजार, त्याचबरोबर मानवी जीवावरती होणारा त्याचा गंभीर परिणाम हे लक्षात घेता उच्च न्यायालयानेच खरं तर आदेश दिलेला होता आणि त्यानंतर महानगरपालिकेनं त्या निर्णयाची अंमलबजावणी केलेली होती. कबूतरखाने बंद केलेले होते. मात्र आता पुन्हा एकदा कबूतरखान्या बंद झाल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी जे धान्य कबुतरांना खाण्यासाठी टाकलं जातं त्याच्या विरोधामध्ये जी याचिका दाखल करण्यात आलेली आहे ती याचिका हायकोर्ट जे आहे ते गंभीररीत्याने घेतं का किंवा या याचिकेवरती विचार जो आहे कोर्टाकडून केला जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र मुंबईमधले कबूतरखाने बंद झाल्यानंतर पुण्यातल्या सार्वजनिक ठिकाणी जे कबुतरांना खाण्यासाठी जे धान्य टाकलं जातं त्या विरोधामध्ये जी बंदी महानगरपालिकेनं घातलेली आहे त्याच्या विरोधात महानगरपालिकेच्या आदेशाच्या विरोधामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये जी याचिका दाखल करण्यात आलेली आहे त्यावरती आता कोर्टाकडून काय निर्णय येतो हे करता पाहणं महत्त्वाचं असेल. कॅमेरा पर्सन विशाल रायपुरेश आणि प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.